नमस्कार, शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत। पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या। इचलकरंजी येथील संघटित गुन्हेगारी कायदा मोकातून सुटलेल्या श्याम लाके या कुख्यात गुंडाने खंडणीसाठी जबरदस्तीने गाडीवर बसवून घरात आणून 4 मुलांना बंद खोलीत अमानुष मारहाण केल्याच्या प्रकाराने इचलकरंजी शहरामध्ये खळबळ उडाली आहे। शहापूर पोलिसांनी या प्रकरणी श्याम लाके यांच्यासह त्याचे वडील आदर्श उर्फ आद्या, माया, सूरज सर्व राहणार दत्तनगर शहापूर यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान या प्रकरणी श्याम लाके व एका अल्पवयीन मुलासह 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मुलांचे हातपाय धरल्याचे तर नग्न अवस्थेत लाखे याने खाली झोपवून त्या मुलाच्या मानेवर पाय ठेवून लोखंडी पाईपने केलेल्या जबरी मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे। जीवघेण्या मारहाणीत रावसाहेब प्रकाश वडर वय वर्ष 19 याच्यासह 4 मुले सर्व राहणार जयभीमनगर इचलकरंजी ही जखमी झाली आहेत। मुलांचे अपहरण करून ही मारहाणीची घटना लाके याच्या घरी दत्तनगर गली नंबर 4 येथे घडली आहे। डुक्कर मारण्याच्या कारणावरून संशयित तिघांनी फिर्यादी रावसाहेब वडर याच्यासह जखमी 4 मुलांना जबरदस्तीने गाडीवर बसवत श्याम लाके याच्या दत्तनगर येथील घरी आणले होते। त्या मुलांना शिवीगाळ करत दोघांनी वडर याचे हातपाय धरले तर लाके याने अर्वाच्ची शिवीगाळ करत दोन्ही मांड्यावर, हातावर, पायाच्या तळव्यावर लोखंडी पाईपने मारहाण केली आहे। या प्रकाराबद्दल शहरवासियातून तीव्र संतापाची लाट उसळली असून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे। शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट हुसेन शेख।